बोलो सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। साधु संगत प्रेमाने बोलूया जी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाय धुई। साध संगत प्रेमाने बोलूया साध संगत पवित्र नगरी मोहाळा या पवित्र नगरीमध्ये माझे महान कर्मयोगी महात्मा पोतराज महाराज यांच्या ग्रस्ताश्रमी योगदेश सद्गुरु बाबा हरदेशी महाराज माता सुदीक्षा सविंद्रादेवी महाराज यांच्या असीम कृपेने आजचा हा सत्संग सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं या ठिकाणी संतांच्या सानिध्यामधून पार पडत्या या संगतीला उपस्थित माझे सर्व निरंकारी संत महात्मा माता बहिणी बाळगोपाल अशा महान संतांच्या पवित्र पावन चरणावर या माते उल्हासाचा प्यार भरा शतशः कोटी प्रेमाने बोलूया। तर संगत आतापर्यंत संत महात्मा या देवाबद्दल ज्ञानाबद्दल या आध्यात्मिक बद्दल या मानवतेला सावधान करण्यासाठी संताचा संदेश होता। तर संत तेच सांगतात संतांच्या संगती मन मार्गगती आकडावा श्रीपती येणे पंथी। कारण तरी सत्संगत या धर्तीवर आलेला प्रत्येक गुरुरूप प्रत्येक संत महात्मा पीर पैगंबर साधू संतांना हाच संदेशा या मानवतेला दिला की माणसा ज्या देवाला देव म्हणून मानतोस ज्या देवाची तू पूजा करतोस ज्या देवाला आपलं असं समजतोस त्या देवाची पहिले जाणीव कर। आणि तेच बाबा हरदेवशी महाराज म्हणतात ज्याची भक्ती ज्याची पूजा त्याची पहचान म्हणजे त्याची जाणीव जरुरी आहे त्याला पाहणे जरूर है। जिसकी पूजा जिसकी भक्ति उसकी पहचान जरूर एक होता। कारण विचार करा प्यारी सत्संगत संत महात्मा कशासाठी सांगितला की ज्याला पुजतेस त्याला बसतेस त्याच्यामध्ये राहतेस त्याच्यात सारा व्यवहार करतेस आणि त्याची जर जाणीव नसेल त्याला जर तू पाहलाच नाही तर मनुष्य जन्म तुझा व्यर्थ आहे। प्रेमाने बोला। त्याच्यासाठी संत महात्मा सांगतात समर्थ रामदासांना सांगितलं बिना जाणता कोटीमध्ये साधना केले बिना पाहता बिना समजता बिना जाणता त्यानं सांगितलं की बिना जाणता कोटीमध्ये साधना केले तरी परंतु मोक्षाचा अधिकारी नाही बनणे। जाणणे हाच उपाय जाणता सापटे परलोकाची सोय। मग स्वतः समजून घ्या की ज्या देवाला आम्हाला पूजायचं आहे ज्या देवाची आम्ही बालपणापासून तर म्हातारपणापर्यंत पूजा करतो बरेच युग लोटले तरी सत्संगत त्या देवाची पूजा करता 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 पण तो संतांकडे ध्यान नाही दिलं। संत काय सांगतात आणि आमची पूजा काय आहे परंपराच्या हिशोबानं
संसार तोच अजूनही परंपरा ठेवला आहे. परंतु परंपरामध्ये संत महात्मा सांगतात की देवाला कुठलाही रंगरूप नाही. देव कोणत्याही रंगरूपात नाही. देव कोणत्याही चित्रात, धातूत, पाषाणात नाही. मग देवाचं वास्तव कशात आहे? संत तेही सांगितलं की देव तुझ्या पासी परी तू जागा चुकलासी. देव तुझ्या पासी परी तू जागा चुकलासी. मग आपल्या जवळ देव आहे आणि तिथून आम्ही जागा चुकलो आहोत. म्हणजे आमचा उद्देश काय? जागा चुकले मागचे की नजर आमची पाठीमाग आहे की आम्ही पाहतो पाठीमाग? प्रेमाने बोलूया. चुकल्यावर मग फेरा पडे तरी सत्संगत एवढाच कोडा माणसाला पडलेला आहे. सर्वत्र जवळ आहे, परंतु पाहण्याची दृष्टिकोन आहे की आम्हाला ज्या माया आणि ब्रह्म एकत्रच आहे. मायापासून ब्रह्म वेगळा नाही आणि ब्रह्मापासून माया वेगळी नाही, एकत्रच आहे. जसं महात्म्याने त्या वाघाचा आणि मेंढपाळाचा उदाहरण घेतला होता. माया ब्रह्म एकत्रच आहे, माया ब्रह्म वेगळं नाही. पण ज्या मायेतून ब्रह्म वेगळा काढण्यासाठी मात्र त्याची साथ संगत संतांची गरज आहे, सद्गुरूची गरज आहे. जसं पहा, दुधामध्ये पाणी टाका आणि दुधातला पाणी वेगळं काढण्यासाठी अशी कोणतीच शक्ती नाही. किती जर शक्तिवान जर महात्मा आणले तरी पण एकदा दुधात पाणी टाकला तर त्या पाण्याला दुधातून वेगळं काढू शकणार नाही. मग त्यासाठी त्या दुधातलं पाणी वेगळं काढण्यासाठी ज्याचं नाव हंस प्राणी, पाहिला तर कोणीच नाही. सगळे उदाहरण आहेत, पाहिला कोणीच नाही. परंतु त्याच्याशिवाय तो दुधात असलेला पाणी वेगळा काढता येणार नाही. मग विचार करा प्यारी सत्संगत, या तुमच्या आमच्या संसारात या ब्रह्मांडात देव भरलेला आहे. तुमच्या आमच्या जवळ आहे, आत बाहेर आहे देव, आत बाहेर भेट नाही जन्मभरी. संतांनी सांगितलं की देव जवळ आहे. हो, देवाला पाहण्याची केवळ दृष्टी बदलावा लागतो. ना जात बदलावा लागत, ना धर्म बदलावा लागत, ना पंत बदलावा लागत, ना खान बदलावा लागत, ना पीन बदलावा लागत, काहीच बदलावा लागत नाही. देवाला पाहण्यासाठी फक्त दृष्टी बदलावा लागतो. काय बदलावा लागतो? दृष्टी. नजर तीच आहे, डोळे काढून बदलावायची नाही. जेव्हा मोती बिंदू चढतो तर डॉक्टर तुमचे डोळे काढून बाहेर दुसरे डोळे फिट करत नाही, त्यावरचा पडदा काढतो. तद्वत तोच ज्ञान, तोच संदेश तद्वत आहे. जसं डॉक्टरनं तुमच्या डोळ्यावर जेव्हा मोतीबिंदी चढतो तेव्हा फक्त त्या डोळ्याचा पडदाच बाहेर काढतो, डोळे बाहेर काढून फेकत नाही आणि दुसरे डोळे फिट करत नाही. सद्गुरू तोच काम करतो. तुमच्या जवळची वस्तू, तुम्ही ज्या वस्तूमध्ये खेळत रात्रंदिवस आहात, तीच वस्तू तुमच्या डोळ्याचा जो मायेचा पडदा आहे त्याला थोडा बाजूला सारतो आणि तुझपाशी तरी तू जागा चुकलासी. मागे पुढे ब्रह्म दाटे, मागे पुढे ब्रह्म दाटे. मग देव आहे कुठे काय शोधतो माणसा? तुझ्या मागे आहे आणि पुढेही देव आहे, तरी परंतु शोधण्यासाठी जातो. हार्नीसारखी कहाणी आहे या माणसाची. मुर्गाच्या नावी कस्तुरी आणि मुर्ग हिंडे रानो वणी, अशीच या माणसाची गत आहे. त्या मुर्गाच्या नावीमध्ये कस्तुरी आहे, परंतु श्वास बाहेर गेल्यामुळे तिला वाटतो की कुठेतरी बाजूला लपलेला आहे. असाच माणूस आहे, कुठेतरी मंदिरात आहे, कुठेतरी मस्जिदात आहे, कुठेतरी गुरुद्वारकात आहे, कुठेतरी पहाडावर आहे. हात शोधण्यासाठी अख्खे आयुष्य गमते. संत तुकोबाराया या माणसाला सांगितलं, रात्र गेली, दिवसही गेले, आयुष्य गेले, मग जन्मायोनी काय केले तेच केले. रात गव सोयकर, दिवस गवाय काय, हिरा जन्म अनमोले, मगर कवडी के बदले जाय. काय गरज होती हो एवढा मोठा आटापिटा करण्यासाठी, एवढा मोठा संदेशा लिहिण्यासाठी, एवढे मोठे प्रवचन गीत करण्यासाठी, एवढा मोठा किताब लिहून तुमच्यासाठी ठेवला? काय गरज होती त्यांना?
त्यांचं साधलं होतं, तरी परंतु ते तुमच्यासाठी आमच्यासाठी शिदोरी ठेवले. कशासाठी? म्हणून काय? म्हणून का आमच्याकडून काही द्यावं लागते म्हणून, की तुमच्याकडून काही घ्यावं लागते म्हणून. संतांचा हा भाव कधी राहत नाही. का? म्हणून ती एवढी मोठी शिदोरी ठेवले की आपण करीले नवे ते नवलं पुन्हा उद्धारिले सर्वांची तो दे, जे आपण शिठावा ते इतरास शिकवावा, शाने करुणी सोडावा सकल धना. आज निरंकारी मिशन तेवढंच करत आहे. जे आधीच्या संतान केलं ना तेच दाखवत आहे. ज्या संतानं देवाला बघितलं, ज्या संतानं देवाची पूजा केली, ज्या संतांचे देवासाठी एवढे मोठे विचार ठेवलेले आहे, एवढे मोठे अभंग तुमच्या आमच्यासाठी रचून ठेवले आहे, एवढे मोठे गीता तुमच्या आमच्यासाठी रचून ठेवले आहे की माणसा सावधान, याच्यापासून तरी सावधान. परंतु नाही, माणसाचा तोच काम आहे. कितीही औषध रोटले, विचार करा, तरी सारी वस्तू बदलते, पण भक्तीचा रंग का नाही बदलत? भक्तीमध्ये कोणीही बदली आणत राहते. म्हणतात पूर्वी माझा आजोबा केला, पंजोबा केला, म्हणून मी आज करत आहे. सत्य गोष्ट आहे. तरी सत्संगत ते केले त्या काळात 20 वर्षाचा होईपर्यंत चड्डीवर फिरत होते पहिलेचे लोक. पण तो आताचा मुलगा जन्मल्यावर त्याला अंडरवेट पाहिजे. मग त्याच पद्धतीने का राहत नाही? आजोबा पंजोबा केला होता ना, चड्डीवर फिरत होता ना, आजही चड्डीवर फिरत का फरक पडणार आहे? तुमची रहनसहन बदलली, पण तो भक्तीचा रंग कधी बदलला नाही. भक्तीचा विषय आम्ही कधी बदलवला नाही. देवाची पूजा कधीही बदलवली नाही. तीच पूजा आहे. अरे देव बदलला नाही. निरंकारी संतांनी काही दुसरा देव आणला नाही, तोच देव आहे. ज्या देवाला तुमच्या पंजोबाने पूजला होता त्याच देवाला आज निरंकारी मिशन पूजत आहे, दुसरा नाही. फक्त समजण्याची दृष्टी वेगळी आहे, समजून घेण्याची मती वेगळी आहे, दुसरं नाही. ज्याला संतांना सांगितलं देव निराकार, आधीही म्हटलाय देव निराकार. आणि आजही निरंकारी मिशन सांगत आहे देव निराकार आहे. निरंकारी मिशन काही दुसरा सांगत नाही आहे. मग त्या निरंकारी देवाला मग आता या संतातून, या मायेतून वेगळं कसा पाहता येईल, हे भक्त निरंकारी मिशन दाखवण्याचा प्रयत्न करताय. तोच निराकार. तुझ्या आत बाहेर देव, आत बाहेरून भेट नाही. जन्मभरी माया आणि ब्रह्म एकत्र असून ज्या मायेतून ब्रह्म वेगळा काढून देण्याची शक्ती केवळ आज समयाची सद्गुरु माता सुदीक्षा सगुंद्र हरदेवजी महाराज हाच कार्य करत आहे. पाहिल्या विन मनना माने, मानल्या विन प्रेम नसे, प्रेमा विन होईना भक्ती, भक्ती विन भाऊसागरात नौका करत नसे. प्रत्येकाला ही वस्तू आधी पाहावा लागतो, तेव्हाच अधिकार आहे पूजा करायची, नाही तर पूजा करायचे अधिकार नाही. माणूस मनमर्जीने पुजतो आहे, माणूस मनमर्जीने त्याला बसतो आहे, लोकांना सांगतो की देव असा आहे, देव तसा आहे, देव असा आहे. अरे देव तसा आहे, पण तुझ्या जवळानं दूर कशाला जातेस? कबीराने सांगितलं पत्थर फुटे से भगवान मिले. कबीरजी म्हणत होते पत्थर फुटे से भगवान मिले, मैते पुजू पहाड. समजा लहानच्या जर गोट्याला जर पुजला असता, जर देव मिळाला असता, तर मी तर मोठा पहाड पुजलो असतो, मला सगळ्यापेक्षा मोठा मिळाला असता. प्रेमाने बोलूया. देवाचं अस्तित्व सर्वत्र आहे, सर्वत्र. आणि ज्या देवाला आम्ही त्या पत्थर म्हणून समजतो ना, तो पत्थरच पूर्ण देवात आहे, सारी सृष्टीच देवात आहे. तुम्ही आम्ही त्याच देवात आहोत. पण तू केव्हा समजल? अनुभवा कुणा जाणती जन, सत्य सत्य जाण तू कामने. अनुभवाच्या कुणाशिवाय आजपर्यंत कोणी देवाची जाणकारी करून दिला नाही आणि जाणून घेतला नाही. आणि ती जाणकारी करून देण्यासाठी गुरु नाही, गुरु केवळ शिष्य करू शकतो, परंतु देवाची जाणीव करून देत नाही. आणि सद्गुरु देवाला दाखवून देतो आणि शिष्याला आपला असा करण्याचा प्रयत्न करतो. कारण की तोच आहे आपणासारखे
कारण ती दात काढ नाही काळ वेळ त्याला लागेल. सद्गुरु काळ वेळ लागू देत नाही. पण एवढे फरक आहे की जोपर्यंत भाषा आमची नम्र नाही, आम्ही कुठं नम्र होणार नाही, झुकणार नाही, तर प्यारी सात संगत जवळचा देव असून आमच्यासाठी कोसवतो मात्र लंबा जातो. भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला तेच सांगितलं, मला पाण्यासाठी कोणत्याही मंदिरात जायची गरज नाही, कुठेही ढूंढण्याची गरज नाही, केवळ नमस्काराची गरज. दोन मस्तक तिसरा मस्तक नम्र झाले होता त्याने कोडिले अनंता. आता समोर होऊन येत आहे 24-25 आहे ना. बरेच लोक कार्य जमा करतील नाही का, बरेच लोक ते वडे बनवून नेऊन टाकतील. सारे हा काळच चालू आहे संसाराचा नाही का, ही पूजा चालू आहे. परंतु होळी कशासाठी पेटवला आणि होळी पेटवण्यामागचा उद्देश काय, कोणी अजून समजून घेतला नाही. बाप करत होता, पोरगा करत आहे. आता विचार करा प्यारी सत्संगत, पोतराजे महाराज मुलगा लहान आहे. रोहनकर महाराज उदाहरण दिलेच. आता मुलगा लहान आहे आणि त्यांच्या समोर समजी ही पेढी चालू झाली आहे सत्संगाचा, आध्यात्मिक विचारधारांचा, एकमेकाचे दर्शन घेण्याचा. आधी समोर तो मुलगा पाहिल्यानंतर त्याच्या मनात काय राहील, माझे वडील हेच करत होते, यापेक्षा दुसरं करत नव्हते. दासचा स्वतःचा उदाहरण सांगतो. दासच्या समाजासारखा तर खराब समाज नाही, प्रेमाने. प्रत्येक देवाला बकरी आणि मेंढ्यास कापावा लागतो. हो ना, कापतात का? माझ्या दोन्ही मुलीचे लग्न झाले, मी कोणत्याही माऊलीकडे आणि कोणत्याही इरोबाकडे गेलो नाही. बस मोठे मोठे देव बोलवलो असेच, अशाच देवाची पूजा केली आणि डायरेक्ट. आता विचार करा, देव पूजा जर नाही केला, उतरवली नाही केला, तर लोक म्हणते की पोरा बाराला पोरं होत नाही. प्रेमाने बोला. मग तरी सात संगत माझ्या मुला बस मुलं बाळ सर्वच ठीक आहे का बरं? पडिले वडा इंद्रिया सगळं भाव तुम्ही रडा नाही तुझा. तुम्ही तरुण पहा, पहिले केल्यानं होत आहे रे, आधी केलेच पाहिजे संस्कार, आई वडिलांचे संस्कार. जेव्हा आम्ही म्हणतो ना माझा आजोबा करत होता, पंजोबा करत होता, अरे तेच नाही, बदलावून पाय थोडसा. वस्तू तुझ्या जवळ आहे, ते त्याच दिवाला पुजत होते, परंतु समजून बिना ज्ञान से कर्म कमाना, अंबर को हात लगाना बेटे. बिना जानता बिना पाहता जर त्या देवाची जर पूजा केलास ना, तर आकाशापर्यंत कधीही पाणी शिंपल्याला जात नाही आणि भक्ती कधीही पूर्ण तो होत नाही. पूजा करायचा अधिकार माणसाला आहे, देवाचं नामस्मरण करायचा अधिकार माणसालाच आहे, जानवराला नाही. परंतु कसा आणि कोणत्या पद्धतीत संत पहिले सांगितले, आज नाही. निरंकारी मिशन सांगते, हे नको सांगा. निरंकारी मिशन फक्त केवळ एवढं सांगत आहे की ज्या देवाला तू आजपर्यंत पूजत आलास त्या देवाला तुझ्या समक्ष पाहून घे. पण तू संतांना सांगितलं की सगुण भजता. आजचा शब्द आहे का? समर्थ रामदासांनी सांगितलं, सगुण भजता निर्गुण पावे, भक्ती करे ताट प्रगटे आकाश. मग सगुण म्हणजे काय? सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुण आणि निर्गुण हा एकच आहे. देव संत त्या दोघा जना, अरे भेद मानू नका रे कुणा. देवात आणि संतात भेद नाही, पण तो संत पद गाठ्याने येत नाही. कपाडी टिळे लावून जर गळ्यात रुद्राक्षेचा जर माया टाकला, संत पद कधी येत नाही. संत कसा असायला पाहिजे? संत ज्याचा नाव आधी अंत ज्याच्या गळ्यामाला असो नसो, ज्याचा अंतच लागायला पाहिजे नाही की हा संत आहे का. पैलवानाला कोणी घरी पैलवान म्हणतात का? पैलवानची पैलवानकी कधी लागतो? ज्या रणांगणात उतरल्यानंतर. जेव्हा रणांगणात जातो ना तेव्हाच त्याची पैलवानकी समजून येतो की हा पैलवान आहे. पण घरी असल्यानंतर त्याला पैलवान कोणी म्हणत नाही. आणि खरा जो संत आहे, खरा देवदर्शन करून देणारा सद्गुरू आहे, तो मात्र कधीही आपले चित्र लावून कधी चिपकवत नाही. काही गरज पडत नाही ना. असली वस्तू
तुम्ही हिऱ्याला किती पाण्यात या मातीत गळण्याचा प्रयत्न करा, पण त्याची चमक कधी जात नाही. संत निरंकारी मिशन तेच कार्य करत आहे. कित्येक तरी या निरंकारी मिशनला दडवण्याचा प्रयत्न करतात, पण तू सच्चा ज्ञान आहे. ओढ कार्य वस्तू सांडारे कल्पना नका अरे राणा जाऊ जनी जनी जाल कुठे बुडवाले इथं विचारी मनात आपुल्या मनात विचार कर की तुझा पासी आहे. पण तू जागा चुकला आहे ती चुकलेली जागा जर भरून काढायची असेल तर आज या घोडकलियुगामध्ये निरंकारी संत महात्मा माता सुदीक्षा सविंदर या युगाचं युग पुरुष आहे. साऱ्या संसाराचा करतार आहे. या योगाचा जन्मदाता आहे. ज्याला जर याला पाहायचं असेल तोच दर्शन देण्यासाठी स्वयं आला होता, पण नशीब फुटके आमचे. विचार करा, स्वयं सद्गुरू तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत चालून आला, पण तो दर्शन घेण्यासाठी आमचे नशीब फुटते. स्वयं सद्गुरू योगाचा युग पुरुष, पण तू नाही आमच्या नशिबात. तरी परंतु सद्गुरू म्हणतो की असा नाही तर गावोगावात आज सत्संगाच्या पद्धतीनं सत्संगाच्या सानिध्यातून हा समजावून देण्याचा संदेश हा आज निरंकारी मिशन करत आहे. कशासाठी की बघा अजूनही आंधळाच आहे. तुकारामानं सांगितलं आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. तुकारामाच्या म्हणण्याप्रमाणे अजूनही जण आंधळाच आहे. म्हणून थोडस तरी या आंधळपणाचा मायेची पट्टी बाहेर निघावी म्हणून सत्संगाने प्रत्येक गावात समजवण्याचा प्रयत्न करत आहे की पाहून घे हे तुझे मूळ स्वरूप मूळ रूप बघून घे, तुझी जाणीव तू करून घे. माणूस आहेस की जनावर आहेस, आत्मा आहेस की स्वयं ब्रह्म समजून निराकार आहेस. शरीर काही दिवसापुरतं आहे, शरीर काही दिवसापुरतं आहे. आणि आत्ताच रोहनकारजी महात्मा सांगितलं होतं गुरुच देव याच मोडीत शंका नाही. आता विचार करा प्यारी सत्संगात गुरु म्हणजे कधीही नाशिवान शरीराचा नाही. ज्ञान हाच गुरु आहे, ज्ञान हाच परमात्मा आहे. उदाहरण घेतलं होतं की ज्या होळी 25-24 ला आहे, लोक आजही त्या होळीमध्ये लाकडं नेऊन टाकतात, पण कितीतरी दिवसाची होलिका मेली परंतु त्याच्याकडे काही लक्ष टाकत नाही. भक्त प्रल्हाद गेला का? प्रेमाने बोला, भक्त प्रल्हाद मेला का? होलिका मेली. माया न मरे. संत काय म्हणतात? माया न मरे न मन मरे मर मर गई शरीर अरे आशा तृष्णा ना मरे काय काय दास कबीर. मरत कोणीच नाही, सगळेच जिवंत आहेत. मग धडपड कोणासाठी आहे? कोण्या मरणारासाठी? कोण्या मरणारासाठी? शरीरासाठी. संत महात्मा या शरीराचा कधी लेश नाही लावले, मायेचा कधी लेश लावू दिले नाही, काही गरज नाही. माया ही माणसाला फसवणारी आहे, पण या मायेतून जो बाहेर काढणारा हा जो संदेशा संत देतात की ब्रह्म रूप ज्याच्या जवळ आहे त्या नाव निराकार आहे. तर मग वस्तू ओळखायची कुणाकडून? तर प्यारी सत्संगत सद्गुरूकडून, जी वस्तूची जाणीव करून देतो. पाहिल्या विन मनना माने मानल्या विन प्रेम नसे प्रेमा विन होईना भक्ती भक्ती विन बहुसागरात नौका तरत नसे. ज्ञानेश्वर बाहुलीने सुंदर सांगितलं. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येल्या. विचार करा, कोणत्या मंदिरात फक्त एक क्षण जाऊन बसा, एक क्षण, आणि 4 मुक्त्या साधव म्हणा. कोणत्याही मंदिरात साधणार नाही. देवाच्या द्वारी क्षणभर म्हणते ना, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. कोणत्या मंदिरात? तरी सत्संगत कित्येक तरी वर्ष लोटले नामदेवाला. देवाला अन्न चारता चारता, जेव घालता घालता, देवासोबत झोपता करता, उठवता बसता, त्याला दूध पाजता, कित्येक तरी वर्ष लोटले, नामदेवाचं साधलं नाही. शेवटी
औंढ्या नागनाथाला धावा लागला तेव्हा नामदेवाची सिद्धी साधन झाली. तर तुम्ही आम्ही जर किती दिवस त्या मंदिरात बसून जर पूजा केलो तर खरोखरच 4 मुक्त्या साधतील का? आणि त्यानं सांगितलं देवाच्या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचार्याला ते 4 मुक्त्या आज माझा निरंकारी संत महात्मा स्वयं सद्गुरु माता सुदीक्षा सुंदर एका क्षणात 4 मुक्त्या ज्ञान कर्म योग आणि भक्ती या 4 मार्गे या मोक्षाच्या प्राप्ती वेळ लागत नाही. कल करे सो आज करे सो अभी करे सो इसी वक्त कर पल में परमेश्वर मिल जाएगा. एक पल लागत नाही 4 मुक्त्या साधतेत. ज्या देवाची तुला भक्ती करायची आहे तो देवही तुझ्या समोर नाचतो. केव्हा? फक्त मन घ्या रे हाती तोच गणाचा गणपती. मन ज्यानं जर लावलं गुरुचरणावर मन बंधन की डोर है अरे मन ही मुक्ति द्वार. जिसने मन में वश किया है उसका हो गया उद्धार. ज्याने मनाला जर गुरुचरणावर जर वश केला ना खरोखरच देव नाचतो संतांच्या सामने. आजही नाचतो. फक्त नाचवून घेणारा मती पाहिजे, नाचवून घेणारी बुद्धी पाहिजे, नाचवून घेणारा नजर पाहिजे. देव नाचतो. का नाही नाचत? कोणाच्या सानिध्यात नाचलं नाही तर तुमच्या आमच्या सानिध्यात नाच नाही. कोणाचं काम देव केलं नाही तर तुमचं आमचं देव करत नाही. विचार करा प्यारी सत्संग देवच तुमचं आमचं काम करतो. जसं म्हटलं आहे ना गोरोबा काकाचं मडके घडू लागला. आजही संतांचे मडके घडत आहे. आजही निरंकारी महापुरुषांचे काम करून देत आहे. देव तेव्हाही साकारात येऊन काम केला, आजही साकारात काम करत आहे. दास 2 महिने बाहेर आहे तरी परंतु दासाच्या घरचा काम चालतच आहे. आजही दास एक बॅगचा मसाला बनवून अर्धाच जोडला अर्धा ठेवला तरी परंतु जोडणारा जोडत आहे. मग कोण काम करते? देव नाही तुम्ही. विश्वास फलदायकम. ज्याचा विश्वास आहे, विश्वास हीच भक्ती आहे. विश्वास हाच प्रेम. प्रेम हीच भक्ती. प्रेम हीच शक्ती. प्रेमातच सर्वच काय बांधलेलं आहे. गाडी दिलो अरे लवीज गाड. प्रेमच परमेश्वरात दडलेला आहे आणि परमेश्वर प्रेमात नाचत आहे. फक्त नाचवून घेणारा शक्तिवान माणूस पाहिजे. ती शक्ती केवळ प्यारी सात्संगत या निराकाराकडून प्राप्त होतो. नाहीतर प्यारी सात्संगत योग यागात नाही, जप तपात नाही. दासचा हा अनुभव आहे. 35 वर्ष दासचे असेच गेले. नवविधी भक्तीमध्ये दास 35 वर्ष घालवला. 41 दिवस हनुमंताला पाणी टाकला. स्वयं हनुमान नाचला परंतु त्यानं सांगितलं मेरा अवतार अब अभी खत्म हो चुका है, अब मेरे पास मत आ, तुझे देखना है मेरा रूप, तो जाओ अवतार आ चुका है, उस अवतार को शरण जा. तर प्यारी सात्संगत ज्या अवताराला शरण जायची जर पारी आली ना तेव्हाच माणसाची मनस्थिती बदलतो, माणसाची बुद्धी बदलतो, माणसाची रीती बदलतो, माणसाचं जीवन बदलतो. जो ज्या युगात अवतार घेऊन येतो त्याच अवताराला शरण द्यावा लागतो. नाहीतर प्यारी सात्संगत जर विचार करा, जुना सरपंच आहे आणि आज दाखला लागत आहे. माझी सरपंचाचा जर दाखला जर मागायला गेलो प्यारी सात्संगत तो दाखला आजच्या सरपंच आजच्या काळात तरी काय लागणार नाही. ज्या काळात तो सरपंच आहे त्याच दिवशी तो कामी लागल. कारण की माझी सरपंच आणि यावर्षी त्याचा दाखला कामी लागणार नाही. तर जुना काळ बदलला, युग बदलले. विचार करा प्यारी सात्संग, रामयुग बदलला, कृष्णयुग बदलला. आज या घोरकयुगामध्ये जर ज्याचा अवतार आहे, जो या सृष्टीचा आज मालक आहे, त्या मालकाची गरज आहे. आणि तो मालक आज स्वयं सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर साऱ्या जगताचा मालक आहे. ज्या मालकाला जर शरण गेला ना त्याचे पूर्णच जन्म मृत्यू मात्रम चक्रातून कटल्याशिवाय राहणार नाही, पुन्हा नाही येणे जाणे संसाराशी सहज कोणतं बोलणे. अशी तर प्यारी सात्संगत दास अधिक शब्दाचा आधार घेत नाही. प्यारी सात्संगत ज्या उद्देशाने महात्मा या ठिकाणी हा सत्संगाचा जो आयोजन केलेला महात्मा पोतराजी महाराज, ज्या बालकाचा जन्मदिवस आहे, दिवस वाढत नाही बरं, दिवस कोणाचे वाढले नाही, तोटे कमी झाले. जन्मापासून जर विचार केला ना 100 वर्षातून दास आता 63 वर्ष गेले, राहिले किती आता? तर माझे सात्संग दिवस वाढत नाही. जन्माचा दिवस म्हणून मानला जातो. त्या जन्मदिवसाला
असे आशीर्वाद कराल की त्याला दीर्घ आयुष्य द्याल. तो बालक या श्वासापासून त्रकेच्या श्वासापर्यंत अशा संतांच्या सानिध्यामध्ये, संतांच्या संघामध्ये, सद्गुरूच्या नामस्मरणामध्ये हे लोक व्हावा. रात्रंदिवस संतांची सेवा करून सदगती संतांच्या सेवेत आपला तन मन धन लावून जीवन बनवावं आणि सदगती नामस्मरणात तलीन द्यावं. हीच सद्गुरूचरणी, निराकार दातार चरणी असा प्रेम, असा नम्रता, असा सद्भाव, असा सद्गुण त्या बालकाच्या अंतर्भरात, त्याच्या जीवनात सुख शांती द्याल, सदगती संतांचा संग लावाल. हीच गुरुचरणी, निराकार दातार चरणी आपल्यासारख्या महान संतांच्या चरणी अरदास करतो. अधिक शब्दात आधार न घेता दास प्रथम एवढीच भेटतो की हे दातार, हे सद्गुरु माता सुदीक्षा भक्तांचा असा जीवन बनव की जेणेकरून तुला चाहता तसा सद्गुरु सद्गुरु संत महात्मा तुझ्या भक्तीवर पूर्ण भावानं विश्वास ठेवून भक्ती करतील आणि अखेरच्या श्वासापर्यंत तन्मन सेवेत लावून इलोक आणि प्रलोक स्वीकार करतील. हे चिदान देगा देवा, जिने तुझा विसरण व्हावा, न लगे मुक्ती धन संपदा, साधू संग दे सदा प्रेमाने बोलिया. अलंकारची